व्यासपीठ गावची खबर न्यूज। पदासाठी नव्हे तर शिळफाटा यशवंतनगरमधील जनतेच्या विकास कामांसाठीच निवडणूक लढवितोय, उज्ज्वला प्रमोद महाडिक यांचे प्रतिपादन। खोपोली शहरातील शिळफाटा हे उपशहर आहे। या ठिकाणचा विकास करण्यासाठी मी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। त्यामुळे मी कोणत्याही पदासाठी किंवा स्वतःचं नाव करण्यासाठी निवडणूक लढवत नसून जनतेच्या विकास कामांसाठी निवडणूक लढवतीये, असं प्रतिपादन महायुतीमधील आरपीआय पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला प्रमोद महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि आरपीआय पक्षाच्या महायुतीतून युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिला आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवत आहेत। सोमवारी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर उज्ज्वला प्रमोद महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे। निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना यशवंतमधील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला। यावेळी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार उज्ज्वला महाडिक यांनी व्यक्त केले। पती आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी यशवंतनगरसाठी जवळपास 3 कोटींचा निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न केलाय। दीर प्रवीण महाडिक, सासरे गजानन महाडिक यांचेही सामाजिक कार्य चांगले आहे। तसेच वडील सुद्धा ग्रामसेवक असताना प्रशासन कसे चालवले जाते याचं बाळकडू घरातून मिळालंय। नमस्कार, मी उज्ज्वला प्रमोद महाडिक, प्रभाग क्रमांक 10 या वॉर्डमधून मी निवडणुकीला सामोरी जात आहे। अर्ज दाखल करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हाध्यक्ष भाई नरेंद्र भाई गायकवाड आणि तरुण महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यशवंतनगर मधून निघाले तेव्हा आम्ही थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि चांगला त्यांचा प्रतिसाद मिळाला। माझे पती आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी जवळजवळ 3 कोटीचे निधी आणून यशवंतनगरमध्ये विकास कामे केलेले आहेत। तसेच माझे दीर प्रवीण महाडिक आणि माझे सासरे गजानन महाडिक यांचे पण सामाजिक कार्यामध्ये चांगले कामे आहेत। त्याचप्रमाणे माझे वडील ग्रामसेवक होते, त्यामुळे मला प्रशासकीय वारसा भेटलेला आहे। शिळफाटा येथील शिवसृष्टी उभारणे, तसेच भाजी मार्केटसाठी इमारती बांधणे आणि मुलांसाठी गार्डन तयार करणे, डीसी नगर ते जैन मंदिर पर्यंत भुयारी गटार तयार करणे, उर्दू शाळेची नवीन इमारत बांधणे, तसेच शिळफाटा पाताळगंगा नदी येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती उभारणे, अशी अनेक विकास कामे करण्याचे मानस आहे। आणि मी नावासाठी नव्हे ती जनतेचे विकास कामासाठी निवडणुकीला उभी राहिली आहे।